नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. शाहीर संभाजी भगतांनी मला फोन करून पुन्हा त्याच गोष्टीची आठवण करून दिली, जी गोष्ट मी ह्याच्या आधी पण 2-3 व्हिडिओमध्ये आणि श्री मनोज जरांगे पाटील यांना पण त्या प्रश्नाच्या अनुषंगाने उपस्थित केलेली होती. आणि ती आहे, आत्ता शेती कसणाऱ्या सगळ्याच समाजाची जी अवस्था आहे त्याला इंग्रजीमध्ये ॲग्रेरियन क्रायसिस आपण म्हणतो. शाहीर भगतांनी पुन्हा तेच सांगितलं की समस्येचं मूळ हे शेतीमध्ये आहे आणि आता केवळ शेतमालाला भाव मिळेल आणि मिळाला तर हे प्रश्न सुटतील ह्याच्याही पेक्षा फार आपण पुढे निघून गेलेलो आहोत. आणि ती चर्चा माझी दुपारी झाली आणि काही वेळापूर्वी आमदार महोदयाकडं गेल्या 20 वर्षापासून स्वीय सहाय्यक असलेल्या एका व्यक्तीचा विदर्भातनं मला फोन आला. त्यांनी सांगितलं की सोयाबीनला भाव मिळेल या कारणामुळं मी 100 क्विंटल माझं सोयाबीन गेली 5 वर्ष गोदामात ठेवलंय. आता त्याचं गणितच असं झालंय की ते विकलं आणि त्याच्यावरती जे काही त्यांनी कर्ज घेतलं असेल, कारण आपण तसं करतो की 75% कर्ज घेतो, त्याचा मेळच आता लागत नाही. आणि म्हणून न्यायमूर्ती सुकरे समितीने ह्यापूर्वीच मराठा समाजाचं जे मागासलेपण सिद्ध केलेलं आहे, ज्याच्या आधारावरती ह्यापूर्वी राज्य सरकारनं श्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं, जे आरक्षण हायकोर्टात टिकलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये रद्दबातल झालं. आणि सुप्रीम कोर्टाने सामाजिक मागासलेपणाच्या निकषावरती मराठा समाज बसत नाही असं म्हटलं. पण सुकरे समितीने ह्यापूर्वीच मराठा समाजाचं जे मागासलेपण सिद्ध केलंय त्याची पुन्हा एकदा उजळणी करणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या अहवालातल्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती लक्षात येतं की शेती करणारा प्रत्येक जात घटक हा अडचणीत आहे आणि महाराष्ट्रातला मराठा समाज हा खूप जास्त अडचणीत आहे, कारण तो संख्येनं अधिक आहे, त्याची सामाजिक प्रतिष्ठा होती, ती प्रतिष्ठा जपत जपत तो जगतोय. आणि त्यातनं जे प्रश्न निर्माण झाले त्याचं मूळ इथे आहे. कदाचित जे ओबीसी समाजातल्या नेत्यांना वाटतं की आत्ताच्या आरक्षणाच्या मागणीमध्ये राजकीय भाग नसेल तर शेती समस्याशी निगडीत असलेला हा भाग लक्षात घेता नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षणाचा लाभ द्यायला काही हरकत नसावी. पण राजकीय मुद्दा आहे की राजकीय आरक्षणाबद्दल सुकरे समितीने बघा मराठा समाजाला कसं मागास ठरवलंय आर्थिकदृष्ट्या. शेतकरी आत्महत्या आणि मराठा समाज, राज्यातील एकूण शेतकरी आत्महत्यापैकी अंदाजे 94% आत्महत्या करणारे शेतकरी मराठा समाजातील आहेत, हे अहवालात नमूद आहे. हे निष्कर्ष राज्यातील विविध सामाजिक आणि शासकीय अहवालामध्ये आलेले आहेत. मराठा समाजाची लोकसंख्या 2024 ते 2018 2024च्या मागासवर्ग आयोगाच्या अहवालात जे सर्वेक्षण झालं त्याच्यामध्ये मराठा समाजाचं प्रमाण 28% नोंदवलं गेले, जे 2018 मध्ये 32% होते. म्हणजेच मराठा समाजातील लोकसंख्येची टक्केवारी कमी झालेली. बहुधा विदर्भातला जो आकडा आहे तो याच्यामध्ये आलेला आहे. मागासलेपणाचे गुण आणि निकष, आयोगानं मराठा समाजाच्या मागासलेपणाचे 250 गुणाचे निकष ठरवले होते, त्यातील 170 गुण मिळाले आहेत. त्यामुळे मराठा समाज मागास असल्याचं अहवालानं ठरलंय. ते कसं तर सामाजिक मागासलेपण 110 पैकी 80 गुण मराठा समाजाला आहेत. शैक्षणिक मागासलेपण 80 पैकी 40 गुण आहेत. आर्थिक मागासलेपण 60 पैकी 50 गुण आहेत. नॉन क्रिमिलियरचं प्रमाण बघा, मराठा समाजातील 84% लोक नॉन क्रिमिलियर आहेत, म्हणजेच ओबीसी आरक्षणासाठी पात्र आहेत, जी 8 लाखाची मर्यादा आहे. सरकारी सेवेत सहभाग, राज्यसेवेत मराठा समाजाचं प्रमाण 9% इतकंच आहे. दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची सरासरी जर आपण बघितली तर दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या राज्यात 17.4% आहे, तर फक्त मराठा समाज 21.22% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत त्या समाजातले. कच्च्या घरात वास्तव्य, मराठा समाजातील 81% कुटुंब कच्च्या घरात राहतात, ही आकडेवारी ह्या अहवालात आहे. भूमिहीनता आणि अल्पभूधारक शेतकरी, मराठा समाजात 31.17% लोक भूमिहीन आहेत आणि 66.97% अल्पभूधारक आहेत, म्हणजेच जमीन धारणाचा प्रश्न तितकाच गंभीर आहे. बालविवाह आणि अंधश्रद्धा, समाजामध्ये 13% मुलीचे बालविवाह होतात, 43% लोक अजूनही अंधश्रद्धा मानतात असा उल्लेख आहे. महिलांची स्थिती, मराठा समाजातील एकूण महिलांपैकी 43% महिला इतरांच्या घरात घरकाम करत असल्याची माहिती आहे. सर्व निष्कर्ष हे जे अहवालात आहेत ते वेगवेगळ्या शासकीय अहवालातनं नोंदवले गेलेले आहेत. आणि मी जे म्हणालो की मराठा समाज काहीतरी मागणी करतोय आणि त्याच्यात तथ्य नाहीये असं जर कोण समजत असेल तर ते साफ चूक आहे. हा समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे हे
तुमच्या आजूबाजूला असलेल्या गावखेड्यातल्या वातावरणावरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल. अर्थात समाज संख्येनं अधिक आहे, समाजातला एक विशिष्ट वर्ग ज्याला मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या भाषेत तालेवार किंवा मातब्बर मराठा समाज असं म्हणतात, ते प्रमाण हे ह्या उर्वरित समाजासाठी लागू होत नाही. त्याची जी शेती आहे त्यातनं हळूहळू ते गुणोत्तर बदलत गेलं, शेतीचं प्रमाण कमी कमी होत गेलं, मुलांची संख्या पूर्वी 4-5 असेल आता 2वरती आली, परंतु त्या मुलांचा प्रश्न आजही कायम आहे. आणि शेती क्षेत्रात निर्माण झालेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नातनं ही आत्ताची दुरावस्था आलेली आहे. आणि ती सगळीकडे जवळपास सगळ्याच समाज घटकामध्ये जो शेती करतो आहे त्याची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे खरोखरच आरक्षणाच्या माध्यमातून ह्या प्रश्नाची तड लागेल का, तर काही प्रमाणात लागू शकते, पण मूळ प्रश्न हा शेती क्षेत्राचा आहे. आता काही लोक असं म्हणतील, जसं ह्या शाहीर भगतांचं म्हणणं होतं, शाहीर भगतांचं, की ह्या प्रश्नाला कॉर्पोरेटायझेशन ऑफ म्हणजे शेती क्षेत्रातल्या उत्पादित मालाचं जे कॉर्पोरेटायझेशन झालेलं आहे, कुणीतरी वेगळाच घटक त्याचा नफा घेतो आहे, शेतकरी हा केवळ उत्पादक घटक एवढ्याच मर्यादित आहे, त्याच्या हातात काहीच राहिलेलं नाही. हा एक भाग. आता प्रश्न असा आहे की आता मी 4-5 गोष्टी तुम्हाला सांगतो ज्या वारंवार सांगितल्यात. एक, सरकार शिक्षण ह्याच्यातनं पूर्ण बाहेर पडलंय. म्हणजे पूर्वी छत्रपती संभाजीनगरला, म्हणजे पूर्वीच्या औरंगाबादला जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथे केवळ 60 रुपये फीस देऊन शिकलेले किती वर्षापूर्वी, 15-20 वर्षापूर्वीचे तरुण आहेत की जे मेरिट लिस्टमध्ये होते आणि ज्यांना 60-70 रुपयामध्ये पण खुल्या प्रवर्गातल्या मुलांना प्रवेश मिळाला आणि त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केली. आज इंजिनिअरिंगच्या कोणत्याही शासकीय महाविद्यालयातली फीस पण 1 लाख रुपयापर्यंत गेलेली आहे. म्हणजे सरकार व्यावसायिक आणि प्राथमिक शिक्षणातही बाहेर पडलं, सरकार आरोग्य व्यवस्थेतनंही बाहेर पडलं. आज कोणत्याही शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन तुम्हाला योग्य तो उपचार मिळेल याची कोणतीही खात्री नाही. कोणत्याही शासकीय रुग्णालयामध्ये पुरेशी शासकीय रुग्णालयातली यंत्रणा सक्षम नाही आहे. कोविडच्या वेळेला ते आपण बघितलं. 3, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतनं सरकार पूर्णपणे बाहेर पडलेलं आहे. गावखेड्यामध्ये पूर्वी जाणाऱ्या वाहनांची संख्या आणि आता तिथेच तुम्हाला द्यावा लागत असलेला भार. म्हणजे एकीकडे शेतकऱ्याचं उत्पन्न घटलं कारण त्याची शेती कमी कमी होत गेली आणि शेतमालाला भाव मिळाला नाही. दुसरीकडे त्याच्यावरती हा जो अप्रत्यक्ष खर्चाचा भार पडला की वेगवेगळ्या सार्वजनिक क्षेत्रातनं सरकार जे बाहेर पडलं, त्यामुळं कोणत्याही घरावरती शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक वाहतूक ह्या एवढ्याच 4-5 गोष्टीवरती महिन्याला किमान 5,000 ते 10,000 रुपयाचा खर्च येऊन पडलेला आहे. त्यामुळे आता शेतमालाला भाव मिळाले म्हणून स्थिती सुधारेल याच्याही पुढे आपण गेलेलो. मला सांगायचं एवढंच होतं की ह्या आरक्षणाच्या लढ्याच्या निमित्तानं मूळ प्रश्नाची चर्चा होणं खूप गरजेचं आहे. ती चर्चा ॲग्रेरियन क्रायसिस बरोबरच सार्वजनिक व्यवस्थेतनं जे सरकार बाहेर पडलेलं आहे त्याच्या अनुषंगाने व्हायला हवे. त्यासाठी सुक्रे समितीनं जे मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध केलंय ते सांगितलं. अर्थात त्याच्यावरती आधारित असलेलं जे आरक्षण आहे ते टिकलं नाही, कारण त्यातल्या सामाजिक मागासलेपणाला तुमचे मुख्यमंत्री किती, आमदार किती, शैक्षणिक संस्था किती वगैरे असा सगळा भाग जोडला गेला आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की असं आरक्षण तुम्हाला देता येणार नाही. आत्ता सुद्धा राज्य सरकारनं दिलेलं जे आरक्षण आहे ते आरक्षण 50% मर्यादेच्या संदर्भामध्ये कंडिशन 2 आहे. कारण जे शरद पवार म्हणाले ते बरोबर आहे की आता राज्य सरकारांना 50% अखत्यारीमध्ये आरक्षण देता येत नाही, पण अर्थात केंद्र सरकारनं त्या संदर्भात काही भूमिका बदलली आणि सरसगट सगळ्या समाजातल्या मंडळींना आर्थिक निकषावरती आरक्षण द्यावं अशा संदर्भातला काही भाग घेतला तरच मराठा समाजाचं आरक्षण टिकू शकतं. ही वास्तविकता आहे. म्हणजे उल्हास बापट जे म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांची ही मागणी बरोबर आहे की 50% आरक्षणामध्येच मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ द्यायला हवा, परंतु त्याचा जो ट्रिपल टेस्टच्या आधारावरती मागासलेपण सिद्ध करायचं होतं, जसं आता न्यायमूर्ती संदीप शिंदे हे मनोज जरांगे पाटील यांना समजावून सांगत होते, तो भाग पूर्ण केल्याशिवाय आरक्षणाचा लाभ देता येणार नाही किंवा सरकारनं तसा दिला तरी तो न्यायालयीन प्रक्रियेमध्ये किती टिकेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सांगायचा मुद्दा हा की मराठा समाजाचं मागासलेपण हे तुमच्या आजूबाजूला सुद्धा पाहिल्यानंतर लक्षात येतं आणि केवळ मराठा समाजच नाही तर शेती करणारा सगळा जात घटक काही अपवाद वगळता अडचणीत आलेला आहे. त्याचं विश्लेषण आणि त्याच्यावरच्या उपाययोजना शोधायला हव्यात. अन्यथा एवढं सगळं करून आरक्षणाचा लाभ घेऊन सुद्धा प्रश्न सुटतील का असा जो शाहिरांना प्रश्न पडलाय संभाजी भगतांना आणि आमदारांच्या स्वीय सहायकांना, तो प्रश्न कायमच राहणार आहे. थांबूया आपण.